मित्रांनो, वरती दिलं आहे शीर्षक सज्ज व्हा आणि पुढे आहे उठा चला. तुम्ही कोणाच तरी कविता किंवा स्टेटमेंट ऐकलं असेल आणि मी जेव्हा या संदर्भातली ती न्यूज बघितली, ते एक ट्विट बघितलं, तेव्हा माझ्या डोक्यात तेच आलं की आता कंबाईनच्या विद्यार्थ्यांना सज्ज व्हावं लागेल, उठावं लागेल, चालावं लागेल, पळावं लागेल आणि आपली तयारी पूर्ण करावी लागेल. यस, आचारसंहितेपूर्वी या ठिकाणी जाहिरात येणार हे जवळपास फिक्स झालेलं आहे. ते जवळपास का फिक्स झालं याचं कारण पुढे मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला आता वेळ नाहीये, तुम्हाला आता पटकन त्या ठिकाणी काम करायला सुरुवात करायची, आपला प्लॅन बनवायचा आहे. कारण की बघा, आचारसंहितेत जर या ठिकाणी जाहिरात नाही आली ना, तर ऑक्टोबरही जातो आणि नोव्हेंबरही जातो. 2 महिने सरकारला जाहिरात काढता येत नाही, कारण निवडणुका नोव्हेंबरच्या शेवटी निकाल वगैरे लागणार आहे. 2 महिने लेट. आणि मला वाटतं या ठिकाणी हे परवडणार नाहीये, सरकारला परवडणार नाही. विद्यार्थ्यांना तर नाहीच परवडत, तुम्हाला आम्हाला परवडतच नाहीये, पण हे सरकारला परवडणार नाहीये. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी या ठिकाणी कंबाईनची गट ब ची आणि गट क ची जाहिरात येणार. यात जवळपास हे 95% फिक्स झालेलं आहे. अभ्यास गट ऍप्लिकेशनवर तुम्हाला या संदर्भातले मी आणखी अपडेट्स टाकेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. तर हेच ते ट्विट आहे जे आज रोजी केलेलं आहे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी. काही जण म्हणतील मुख्यमंत्र्यांनी केलं नाही किंवा इतर उपमुख्यमंत्र्यांनी केलं नाही, देव फडणवीस या ट्विटर हँडलवरून हे आलंय, याला काय एवढं महत्व? थोडंसं राजकारण तुम्हाला कळत असेल, थोडंफार आपल्याला सगळ्यांना कळतच. तर हे नाव सध्या मागच्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये याची किती चर्चा झाली आहे या नावाची तुम्हाला चांगलं माहिती आहे. चर्चा कधी होते माहिती का? जेव्हा त्या व्यक्तीला महत्व असेल ना, तेव्हा चर्चा होते, तेव्हाच त्या व्यक्तीवर टीका होते. आणि संधी तुमच्यासाठी आहे. सरळ देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की गट ब आणि गट क पदासाठीची जाहिरात तत्काळ प्रकाशित करण्यात यावी, यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडे मागणी केली होती. आणि मी आज एमपीएससीच्या अध्यक्षांना फोन करून या संदर्भात विनंती केली. अध्यक्षांशी हे स्वतः संपर्क साधतायत, शब्द विनंती वापरलाय, पण या विनंतीमध्ये ताकद असते, हे आपलं विसरून चालणार नाहीये. येत्या आठवड्यातच ही जाहिरात काढण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलंय. आता एमपीएससीचे अध्यक्ष जेव्हा उपमुख्यमंत्र्यांना आश्वासन देतात ना, ते तुमच्या आमच्यासारखं नसतं. आपण एखाद्या मित्राला दिलं, चल उद्या जाऊ, तुला मी उद्या चहा पाजेल, ती पार्किंगची पोहे खाऊ घालेल, तसा प्रकार नसतो हा. तर हे निश्चितपणे हे आश्वासन अंमलात येईल. तुम्ही बघताय थोडीशी आचारसंहिता पुढे जाते ना, या मागे काही महत्वाची कारणं आहेत, काही महत्वाची कामं या ठिकाणी करून घ्यायची आहे आणि त्यामधलं हे सुद्धा एक महत्वाचं काम असणार आहे. विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. पण या ट्विटवर आणखी थोडंसं टीकात्मक ट्विट आलेलं आहे रोहित पवार साहेबांचं, तेही बघूया. त्यातून आपला काही बोध या ठिकाणी होतो का? यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना रिट्विट केलेलं आहे त्यांच्या ट्विटवर की कंबाईन परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी आयोगाची कुठलीच हरकत नाहीये, केवळ आपल्या गृह विभागाकडून पीएसआय पदाचं मागणीपत्र आयोगाकडे गेलं नसल्याने जाहिरात प्रसिद्ध होऊ शकलेली नाही. रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर आरोप केलेला आहे की पीएसआयचं मागणीपत्र न गेल्यामुळे कंबाईनची जाहिरात रखडलेली आहे. याचा फार इफेक्ट होतो. हे कदाचित आपण विद्यार्थी आहोत, आपल्याला एवढं याची जाणीव होत नाही, पण उद्या हा ठपका जर गृहमंत्र्यावर पडला, गृहमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे भारतीय जनता पार्टी, आणि हे मग पुढे बरंच वाढत जाते. त्याच्यामुळे हे प्रेशर आहे, हे रिट्विट म्हणजे फार मोठं प्रेशर आहे. त्यामुळे आपल्या आयोगाने तात्काळ रिक्त पदाचं मागणीपत्रक आयोगाला पाठवावं, सहकार्य करावं, तरच जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते. रोहित दादांनी या ठिकाणी सांगून टाकलेलं आहे आणि हे ट्विट देवेंद्र फडणवीस साहेब वाचणार आहे. त्यामुळे ते प्रेशर आणखी वाढलेलं आहे. आणि पीएसआयचं जवळपास 25 जागा रिक्त आहेत. 2012 मध्ये जशी आर पाटील साहेबांनी 1852 जागाची मोठी जाहिरात काढली होती ना, तशी आपण यंदा देखील काढावी. म्हणजे विद्यार्थ्यांची अपेक्षा वाढवली आहे. ते प्रेशर यांच्यावरचंही वाढतंय, गृहमंत्र्यांवरचं, देवेंद्र फडणवीस साहेबांवरचं. आणि उशिरा का होईना आपण विद्यार्थ्यांची दखल घेतली, याबद्दल आभार म्हणतायत. म्हणजे तुम्हाला ही काढावीच लागणार आहे आचारसंहितेपूर्वी ही जाहिरात, हे पक्का करून टाकलंय रोहित पवार साहेबांनी. देवेंद्र फडणवीस साहेबांवर हे करून पुढे बळीराम डोळे जे आपले कार्यकर्ते आहेत, मेहनत घेत आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी रिट्विट करून सरकारला जबाबदार धरलंय की आयोग 10% पण सरकार 90% जबाबदार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचा रोष, उद्या जर जाहिरात निघाली नाही, आगामी काळात निवडणूक आहे, विद्यार्थ्यांचा रोष त्या ठिकाणी सरकारवर जाऊ शकतो, हा इशारा कुठेतरी या ठिकाणी दिलेला आहे. आणि निश्चितपणे या सगळ्या बाबींचा आपण अभ्यास केला तर आचारसंहितेपूर्वी ही जाहिरात निघणार, यात मला तरी काही शंका वाटत नाही. शेवटी पुढे काय होईल ते सांगता नाही येत, पण 100% तुम्ही आशावादी राहा, आपला अभ्यास सुरू करा. आणि आता नवरात्र चांगला, आता सणासुदीचे दिवस आहे, नवरात्र ऑफर आहे. 80% ऑफर मध्ये तुम्हाला कंबाईन, ग्रुप बी आणि सी ची प्री आणि फुल कोर्स आपण देतोय अभ्यासकर्ता ऍप्लिकेशनवर. अभ्यासकर्ता ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ज्यांना प्रवेश घ्यायचे आहे त्यांना नंबर आहे, या नंबरला तुम्ही
व्हॉट्सअप मेसेज करू शकतात, कॉल करू शकतात. ऍपवर तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालेल. बघा जवळपास 1600 प्लस लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी प्रीमियमच्या कोर्समध्ये भेटेल. इथे सुद्धा जवळपास 1000 प्लस लेक्चर्स तुम्हाला आहे. संपूर्ण सिलेबस कव्हर केलाय. डेली अपडेटेड लेक्चर्स मी टाकत असतो. काही लाईव्ह असतील, काही रेकॉर्डेड असेल, नोट्स असतील, पीडीएफ्स असतील, टेस्ट पेपर्स असतील, सगळं काही तुम्हाला भेटणार आहे. अभ्यास करता ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. थांबतो. धन्यवाद.